आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। महाड पोलादपूर माणगाव मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांनी 5 ऑगस्ट रोजी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केलाय। किल्ले रायगडावरील जगदीश्वर मंदिरात त्यांनी यावेळी सपत्नीक शिवाभिषेक केला। यावेळी असंख्य शिवसैनिक आणि महायुतीमधील घटक पक्ष यांच्या उपस्थितीमध्ये हा शिवाभिषेक सोहळा पार पडला। त्यासोबत माजी आमदार अनिकेत तटकरे सुद्धा उपस्थित होते। किल्ले रायगडावर एकीकडे पावसाचा जोर सुरू असताना देखील असंख्य कार्यकर्ते शिवाभिषेक सोहळ्याला उपस्थित होते। एकंदरीत आगामी काळात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांची ही तयारीच महायुतीत सुरू आहे। त्यात आमदार भरत गोगावले यांनी आतापासूनच विजयाचे रणशिंग फुंकले आहेत। महाड विधानसभेतून गोगावले हे तिसऱ्यांदा आमदार झालेत। पुन्हा त्यांनाच हा मतदारसंघ विधानसभेसाठी मिळणार असल्याने त्यांनी आपण पुन्हा चौथ्यांदा विजय संपादन महायुतीच्या जोरावर मिळवू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। आम्ही महायुतीचे सगळे सदस्य, प्रमुख कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, भारतीय जनता पार्टी हे सगळे, त्यानंतर आमची आज जी प्रार्थना असते की सगळ्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा सत्ता यावी आणि मग आज आमचे जोडीदार श्रीवर्धन आम्ही बाजूला आहेत ना भाऊ, त्यामुळे आम्ही दोघांनी आता सांगितलं सगळ्यांना की आता तुम्ही आम्ही इथं शिकवण वाढवलेला आहे, तुम्ही आता पुढे सुरुवात करा। सर्वप्रथम या पवित्र श्रावण मासाच्या तमाम हिंदू बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा। रायगडावरनं आपल्या सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा। आज 71 वर्षानंतर पहिल्यांदा श्रावणाचा आरंभ सोमवारी होतोय आणि त्यानिमित्ताने आम्ही सर्वजण रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक झालो। त्याचबरोबरच ज्या ऐतिहासिक अशा जगदीश्वराच्या चरणी महाराजांनी त्यांच्या कालखंडामध्ये स्वराज्य निर्माण केलं आणि जनतेला न्याय दिला, त्याच जगदीश्वराच्या चरणी आम्ही प्रार्थना करायला आज पहिल्या सोमवारी आलो आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामगार वर्गाला, विद्यार्थ्यांना, माता भगिनींना चांगलं आयुष्य, आरोग्य आणि सगळ्याच सुस्थितीमध्ये येऊ, सुजलाम सुफलाम महाराष्ट्र हो ही प्रार्थना करण्यासाठी, हे कारण घालण्यासाठी आम्ही रायगडावर आलो। ब्युरो रिपोर्ट माझे महाड, रायगड।